मिळेल श्रीला दुसरी मुलगी. मिळेल म्हणजे काय? 101 मिळतील. सोन्यासारखा मुलगा आहे आपला. हो ना, देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा दुसरं दार उघडतोच की. आणि हिच्या वधूवर सूचक मंडळात येतातच ना एवढी चांगली स्थळं, ती सुचवेल त्यातली एखादी मुलगी. हे पण श्रीला नाही पटणार हे. मला माहिती आहे, आपण हे असं वागल्यानंतर श्रीला रागच येणार आहे, चिडणारच आहे तो आपल्यावर. मग कशाला करतोय आपण घाई, उगाच त्याला डिवचायचं. इंदू वहिनी, आपण काय लगेच उद्या लग्न लावत नाही होत त्याचं. मुलगी बघून पसंत करून त्यांचं एकमेकांची पटून सगळं होईपर्यंत साधारण 1-2 वर्ष जातीलच ना. हा, 1-2 वर्ष जातील. पण भीती वाटते ग. मग आपण त्याला असं एकटं तडफडत जगताना बघत राहायचंय का? आणि त्यांनी ना आता हे सगळं विसरून आयुष्य नव्याने सुरू करायला हवं. किती काळ असं घुसमटत राहणार आहे तो? अजून किती काळ तो तिची वाट बघणार आहे परत यायची? आणि ती समजा नाहीच आली तर आपण आपल्या मुलाला कुडत कुडत त्याचं वाटोळं होताना बघत राहणार आहोत का? बेबी वंस, नका ना हो असं बोलू. बघितलंस, आपल्याला हे बोललेलं सहन होत नाहीये. बघवणार आहे का? मी सांगते, जान्हवी परत येणार नाही. तिची कजाग आई असं होऊच देणार नाही. तिची आई जे जे बोलत गेली ते ती करत गेली आणि तिच्या हातचा खेळ ना झाली. आता होप्स ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि श्रीसाठी आपण नाही करणार तर कोण करणार? बरं ठीक आहे, पण हे सगळं करण्याआधी आपण एकदा आईच्या कानावर घालूया का? शरयू, आईला हार्ट अटॅक आला नसता ना तर आपण हे सगळं आईशीच आधी बोललो असतं. पण आता तिला त्याचा मनस्ताप होईल. हो, आईंना त्रास नको व्हायला. तो तर श्रीची अशी अवस्था बघूनही होणारच आहे. पण मग आता आपण काय करायचं ते मला माहित नाही. पण श्रीला जान्हवीतून बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर श्रीचं आणि त्याच्यामुळे आईचं काही खरं नाही. मला पटते बेबी वंसनचं. श्रीला जर त्रास होणार असेल ना तर मला नाही चालणार. मलाही नाही चालणार. बरं, मग आपण एकदा बोलूया का श्रीशी? नाही, नको. का नको? दुसरं लग्न किंवा कुठल्याही मुलीची मैत्री अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टींसाठी तो तयार होणार नाही. पण मग आपण काय करायचं? हे बघ वहिनी, डिवोर्स प्रोसेस मध्येच आहे. आपण त्याच्यासाठी एक छानशी मुलगी बघू. त्याला कल्पना द्यायची नाही. आपण त्या मुलीला विश्वासात घ्यायचं. त्यांचं एकदाच जमलं, त्यांचं पटलं की तेच ठरवतील ना पुढे काय करायचं ते. पण मग श्रीला कळलं तर काय होईल? चिडेल ना तो. मग चिडू दे की. ऐकून घ्यायचं आपण काही श्रीचं वाईट व्हावं किंवा जान्हवी बद्दल आपल्याला राग आहे म्हणून तर हे करत नाही होत ना. श्रीची काळजी वाटते आपल्याला म्हणूनच करतोय ना. आणि श्री जान्हवीसाठी असं झुरतोय हे बघवणार आहे का आपल्याला? त्यांचा संसार वाचला असता तर आपण कशाला केलं असतं हे सगळं? ते दोघं एकमेकांपासून कधीही एकत्र न येण्यासाठी दूर गेले तर आपल्याला आपल्या मुलाचं हित पाहायला हवंच ना. नाही, पण तरीही मला असं वाटतंय की एकदा आपण हे सगळं श्रीशी बोलावं. तू नाहीच म्हणणार. पण मला श्रीचं म्हणणं पटतंय. आपण श्रीला न सांगता हे काही नको करूया. त्याला जर पटलं तर पुढचं पाऊल उचलूया, नाहीतर तो खूप चिडेल आपल्यावर. पण वहिनी, हे सगळं त्याला कसं सांगणार? मलाही पटतंय हे सगळं, पण कसं सांगायचं त्याला? तो ऐकूनच घेणार नाही. हो, आणि तो समोर असला ना की हे सगळं बोलणं आपल्यालाही जमणार नाही. आपण त्याला पत्र लिहूया. हा, पत्र लिहूया. पत्र? हो, आमचे अत्यानंद महाराज म्हणतात की जे बोलता येत नाही ते पत्रात लिहून पोचवावं.